Hello guys, good morning and welcome back to my YouTube channel. मी मानसी तर घेऊन आली आहे न्यू नाही जुनाच व्लॉग आहे. तर ऍक्च्युअली जसं की तुम्ही बघितलं होतं आमचं न्यू इयरचं प्लॅनिंग आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट डेज पोस्ट करणार होते आमचा न्यू इयर व्लॉग आणि मी एडिट पण केला होता. पण काहीतरी होते रिझन्स, म्हणजे मी सांगेल नंतर तुम्हाला हळूहळू, बिकॉज म्हणजे वाईट झालं काहीतरी. माझं न्यू इयरची सुरुवात खूप खराब झाली आहे. बट लेट इट बी, लाईफ गोज ऑन. तुम्हाला सगळ्यांना विशिंग यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. तुमचं हे वर्ष खूप छान समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. तुम्हाला खूप न्यू अपॉर्च्युनिटीज भेटू दे आणि तुम्हाला वेल्थ, प्रॉस्पेरिटी, मीन पीस सगळं छान भेटू दे आणि हॅपी न्यू इयर. अँड आय एम सो सॉरी, मी खूप डिले केला व्हिडिओला. म्हणजे 31 ला शूट पण केला होता मी आणि मी त्या दिवशी बिट्टूच्या फोनमध्ये एडिट केला होता, कारण ना माझ्या इथे स्टोरेजचा खूप इश्यू होतोय. तर बिट्सच्या फोनमध्येच मी एडिट वगैरे सगळं केलं होतं. पण मग झालं असं काहीतरी की ज्याच्यामुळे डिले झालं आणि मग नेक्स्ट डे माझं 1 तारीखच खूप खराब होती. त्याच्यामुळे ना मग माझं मूड म्हणजे मी डिस्टर्ब झाली होती. त्याच्यामुळे मग भूमीचा बर्थडेचा पण मी काहीच शूट नाही केलं. त्याच्यामुळे मग न्यू इयरचं तर एडिट केलं होतं, मग मी ते आता पोस्ट करेल आणि मला नक्की सांगा. आणि जसं की तुम्हाला माहिती होतं आम्ही एवढं प्लॅनिंग केलं होतं ना, आणि पहिल्यांदा असं झालं की सगळं प्लॉटिंग आमचं खूप छान एक्झिक्यूट झालं. म्हणजे जे केलं होतं त्याच्यापेक्षा गेम्स वगैरे खूप मज्जा आली. आणि मे बी लागेल हे काय बोलतात त्याला, काय बोलतात, कॉपीराईट. हा सॉरी. तर मे बी कॉपीराईट लागेल कारण थोडेसे सॉंग्स वगैरे आहेत. पण तरी मी करेल पोस्ट. लेट्स सी म्हणजे आता कसं होतंय. आणि बघा तुम्हाला नक्की आवडेल तो व्लॉग. आणि त्याच्यानंतरचा मग आता मी डेली येईल माझे व्लॉग्स. ओके, सो स्टे ट्यून. आणि कसं वाटलं व्हिडिओ आणि कसं वाटलं आमची न्यू इयर पार्टी. तर हा 31sta व्हिडिओ आहे सकाळी. तर ओमकार मला ऑफिसला सोडायला आलेला आणि ही माझी फेवरेट प्लेस आहे साऊथ इंड. आणि मग आम्ही साऊथ इंडला ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग मी ऑफिसला गेले आणि ऑफिस अटेंड करून घरी मी डायरेक्टली मम्मीची इथे आलेली. तरी त्यांची तयारी चाललेली. मम्मी आहे ना व्हेज बिर्याणी बनवत होती आणि इथे बिट्टू तंदूरसाठी मसाला वगैरे करते आणि इथे बार्बिक्यू. फेवरेट मेनू काय सांग ना, काय? चिकन बार्बिक्यू, व्हेज बिर्याणी का मोमोज? सांग ना, कॅमेरा चालू आहे. व्हेज बिर्याणी. ओके. तर नाही आमचं बार्बिक्यू होतं. बघा किती टेम्पटिंग दिसतंय. आणि ना जितकं टेम्पटिंग दिसतंय ना टेस्टला पण तितकंच छान होतं. आणि बेट्सने ना विदाउट बार्बिक्यू मसाला घरीच तिने तिचे स्पायसेस रेडी करून बनवलं होतं. आणि त्याचबरोबर आहे ना मोमोज पण आम्ही तंदूर मोमोज बनवले होते तिथेच ग्रिल करून. आणि स्टीम मोमोज पण होते. एवढी होती मोठी घरी तरी. गाईस, ट्रू लव्ह मला. आणि ही आमची बर्थडे गर्ल. आउटफिट चेक. हे विजू भाऊ, एक नोट. इथं बघा हावरे लोक. पहिलंच लागते सगळं. मोमोज पण
मीच टेस्ट केलेत पहिले. चिकू बघू ना, तुझी ओव्हर ऍक्टिंग लय आवडती सगळ्यांना. बघ ना इकडे जरा. म्हणजे ओव्हर ऍक्टिंग वाटते, म्हणजे मी काही चांगलं बनवत नाही असं का तुझं म्हणणं? नाही बघू काय का तुला तंदूरची तंदूर मसाल्याची. आणि त्याच्यानंतर आहे ना इथून आम्ही गेम स्टार्ट केले. आता कुठलं गाणं? ला 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 ला. आता वळ आधीच उचललं तर मग कान पटायला बड्डे मग नाही बड्डे मग कुठलं गाणं आहे? मेरे फोटो को सीने से यार चिपका ले फेविकॉल से. ऍडव्हर्टाईज गाणं आहे. प्रॉफिट व्हायला पाहिजे सगळ्यांना. दादा तू कुठला लाव माहिती का? 4 लावू शकतो, तुझं मुलांक 4. 3 लावू शकता. मी लावला ना 4. काकू तू? 6 वर लावलेलं ना? नाही, मी 2 वर लावलाय. नाही, 2 राहिले. 2 जण राहिले ना, 2 जण आपण कोण लावते? 6 वर लाव. डायस कुठे आहे? बाकी नंबर डायस कुठे आहे? कोण फिरवतोय? जिजू फिरवतो. रेडी? कुठं बेटा? जिजू काय बोलतात? खाली टाकायचं. काहीतरी बोलतात. काय बोलतात? हे काहीतरी बोलतात. कोणाचं काय पहिले ते सांगा. माझा 5 आहे. माझं 4 आहे. माझा 1 आहे. माझं 2. रेडी का? अरे बायकोचा बर्थडे असं उलट खायचं ना? हा खाली ठेव ना फरशीवर. रेडी? 3 नंबर लकी आपलं लवर्स लकी आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग 12 वाजता आम्ही केक कटिंग केलं, भूमाचं बर्थडे सेलिब्रेट केला आणि खूप छान छान फोटो काढले आम्ही. जरा फोटोशूट वगैरे केलं सगळ्यांनी मिळून. आणि मग त्याच्यानंतर थोडा डान्स वगैरे केला आणि डिनर वगैरे केलं. तर असं होतं आमचं न्यू इयर. सो हॅपी न्यू इयर गाईज. आणि हा नेक्स्ट डे 1 जानेचा व्हिडिओ आहे. मग मी रात्री लेट आलेली घरी आणि मग सकाळी चहा आणि ब्रेकफास्ट वगैरे केला. आणि मग मला काहीतरी शॉपिंग करायची होती न्यू इयरसाठी, म्हणजे नवीन वर्षाचं छान काहीतरी घ्यायचं होतं. आणि ओमकारचा इन्क्रीमेंट डे असतो 1 जानेवारी. मग त्याला किती पण रात्री लेट झालं ना, सकाळी जायलाच लागतं.
तर मग आम्ही इथे रविवार पेठेत गेलो होतो आणि मला काहीतरी म्हणजे आठवण म्हणून मी हर वर्षी काही ना काही घेते. तर या वर्षी ना मी हे तांब्याचा हे घेतलं होतं, म्हणजे माठ टाईप आहे हे. आणि मग त्याच्यानंतर ते घेतलं. खूप छान छान व्हरायटी होतात आणि मला अशा अँटिक गोष्टी खूप आवडतात. आणि मग मी मस्तपैकी ठोकून माझं नाव वगैरे लावून घेतलं त्याच्यावर. आणि मग नंतर इथे गेलो आम्ही. तर हे रगडा पॅटेस आणि त्याच्याबरोबर हा पाव देतात. तर ना ओमकारच्या पप्पांचं फेवरेट होतं हे, नाही भेटत दुसरीकडे कुठे. सिटीमध्ये ना 15 ऑगस्ट चौकातच भेटतं. तर मग ओमकारला खूप आवडतं हे. आणि मग म्हणजे मी ओमकारला भेटल्यानंतर मी हे टेस्ट केलं. तर आता माझी पण फेवरेट टेस्ट झाली आहे ही. तर मग आम्ही खाल्लं वगैरे आणि मग नंतर घरी आलो. तर असा होता माझा दिवस. आणि मी सांगितलंच भूमीच्या बड्डेचं मी शूट नाही केलं. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड